गुड इव्हिनिंग मुलांनो. आज पुन्हा एकदा आपण परिसर अभ्यास भाग 2 मधील पहिल्या पाठाच्या विवेचनासाठी भेटतोय. मागच्या वेळेला या पाठाच्या पानांचं पेजेसचं स्क्रीनशॉट्स मी तुम्हाला पाठवले होते. तुम्ही वाचले असतीलच ते. आणि काही व्हिडिओ क्लिप्स पाठवल्या होत्या ज्यामध्ये या पाठाचं विवेचन होतं. पण काही कारणास्तव मला तुमच्याशी संवाद साधायला जमलं नाही, म्हणून मी आता तुमच्यासमोर आले. पहिला जो पाठ आहे इतिहास म्हणजे काय, या पाठामध्ये एकूण या पाठाचे त्यांनी 4 भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये इतिहास म्हणजे काय तर भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र. दुसरा जो पार्ट आहे, भाग आहे या पाठाचा, तो इतिहासाची शास्त्रीय पद्धत. आणि मला या 2 मुद्द्यांपर्यंतच या पाठाचा अभ्यास अपेक्षित होता. आज आपण हे पहिले 2 मुद्दे आणि नंतरचे 2 मुद्दे, तिसरा मुद्दा आहे इतिहास आणि आपण यांचा संबंध आणि भूतकाळ आणि भविष्यकाळातील घटना या एकमेकांवर कशा अवलंबून असतात किंवा भविष्यकाळातील घटना या भूतकाळातील घटनांवर कशा अवलंबून असतात हे आपण या आजच्या पाठादरम्यान पाहणार आहोत. इतिहास म्हणजे काय तर भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र. आय थिंक तुम्हाला इयत्ता 4थी पर्यंत 3 महत्त्वाच्या काळांचा तुम्ही अभ्यास केलेला असावा. पहिल्या पाठाला मला आठवतंय की मी तुम्हाला तुमच्या इयत्ता 4थीच्या शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित असे काही तुमची एक टेस्ट घेतली होती. तुम्ही त्याला छान प्रतिसाद पण दिला होता. तो जो काळ होता महाराजांचा काळ, तो जवळजवळ 400 वर्षापूर्वीचा तो काळ होता. म्हणजे होऊन गेलेला काळ होता. तसं पाहिलं तर व्यवहाराच्या दृष्टीने आपण जो कालावधी आहे, जो काळ आहे, या काळाचे आपण काल, आज आणि उद्या असे 3 भाग करून घेतलेले आहेत. जसे की आपण म्हणतो की काल शुक्रवार होता म्हणजे भूतकाळ, आज शनिवार आहे वर्तमान काळ आणि उद्या रविवार असेल हा भविष्यकाळ. आणि या काळांचं ज्ञान होण्यासाठी आपल्या नेहमीच्या दैनंदिन भाषेमध्ये पण आपण काही असे सोयीस्कर शब्द वापरलेत की त्या शब्दांच्या वापरामुळे आपल्याला आपोआप काळाचं ज्ञान पण होतं. जसे की आपण म्हणतो की काल, गेल्या वर्षी. जसं आपण म्हणतो की गेल्या वर्षी मी 9 वर्षाचा होतो आणि मी इयत्ता 4थीमध्ये होतो. गेल्या वर्षी आम्ही महाराजांचा इतिहास पाहिला. काल आम्ही विज्ञानाचा अभ्यास केला म्हणजे परिसर 1चा अभ्यास केला. मग काल केलेल्या घटना, गेल्या वर्षी केलेल्या घटना, गेल्या महिन्यात किंवा गेल्या आठवड्यात केलेल्या घटना ह्या होऊन गेलेल्या काळातील घटना झाल्या. मग या काळाला आपण भूतकाळ म्हणतो. आत्ता या क्षणी मी तुमच्यासमोर बसले, तुमच्याशी बोलतीये, तुम्ही माझ्यासमोर बसून ऐकताय आणि आज आपण ज्या घटना म्हणजे किंवा ज्या गोष्टी करतोय आत्ता या क्षणी, आज, याचा उल्लेख आपण वर्तमान काळामध्ये करत असतो या शब्दांचा. म्हणजे याचा संबंध वर्तमान काळाशी आहे. आता सध्या घडणाऱ्या सगळ्या घटना या वर्तमान काळ आपल्याला दाखवतात. आत्ता या क्षणी हे शब्द आपल्याला वर्तमान काळ दाखवतात. उद्या रविवार असेल आणि उद्या आपल्याला सगळ्यांना सुट्टी आहे आणि आपण सगळे अभ्यास नाही करणार आहोत, आराम करणार आहोत. उद्या कदाचित येत्या ऑगस्ट किंवा सप्टेंबरपासून आपण एकमेकांना फिजिकली भेटणार आहोत. म्हणजे आपण कदाचित शाळेत भेटणार असू येणाऱ्या ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये. पण अजून तो काळ यायचा आहे. मग तो झाला भविष्यकाळ. भविष्यकाळातील घटना आपण ठामपणे सांगू शकत नाही काय घडणार आहे, पण अंदाज वर्तवू शकतो. तर पुढे येणारा काळ जो आहे तो भविष्यकाळ असतो. भूतकाळात घडून गेलेल्या घटना, उदाहरणार्थ आपण लहान होतो ज्या वेळेला, समजा तुमचा जन्म झाल्यापासूनच्या
आता तुम्ही 10 वर्षाचे असाल, जन्म झाल्यापासून तुमच्या 10 वर्षापर्यंतच्या कालावधीतल्या तुमच्या बालपणीपासूनच्या आठवणी तुमच्या घरातली लोक तुम्हाला सांगत असतील. मग तो जो सगळा काळ जो होऊन गेला बालपणापासूनचा, जन्मापासूनचा आत्तापर्यंतचा, तो सगळा भूतकाळात जमा झाला. आणि आत्ता तुम्ही आहात तो वर्तमान काळ. आणखी 20 वर्षांनी तुम्ही छान छान कुठेतरी नोकरी करत असाल, कोणी इंजिनियर असेल, कोणी डॉक्टर असेल, पण तो येणारा काळ असेल, तो भविष्य काळ असेल. तर अशा प्रकारे हे काळांची विभागणी केलेली आहे. भूतकाळात घडून गेलेल्या ज्या घटना असतात त्या समजून घेण्याचा, त्याचं ज्ञान करून घेण्याचं शास्त्र म्हणजेच इतिहास, जे आपण परिसर 2 मध्ये अभ्यासणार आहोत. आता आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे वळू. मला असं वाटतं की तुम्हाला भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या 3 काळांचं आकलन झालेलं असावंच. आता आपण बघूया की इतिहासाची शास्त्रीय पद्धत काय आहे. ही शास्त्रीय पद्धत तर इयत्ता 3री-4थी मध्ये परिसर अभ्यास या विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये या वेगवेगळ्या शास्त्रांची आपल्याला ओळख झालेली आहे. प्रत्येक वेळेला शास्त्र जे आहे ते कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणं, हे या सर्व शास्त्रांचं वैशिष्ट्य असतं. मग ते अगदी आरोग्यशास्त्र असू दे, औषधशास्त्र असू दे, इतिहासाचं शास्त्र असू दे, कोणतंही शास्त्र असू दे. शास्त्र हे नेहमी पुरावा मागतं आणि पुरावा मिळाल्यानंतर तो पुरावा खरा आहे की खोटा आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत शास्त्र त्या पुराव्यांना खरं मानत नाही. मग हे जे पुरावे आहेत हे वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून पाहून जेव्हा ते विश्वास ठेवण्याजोगे होतात, वेगवेगळ्या कसोट्यांमधून जेव्हा त्यांचा खरेपणा सिद्ध होतो, त्यावेळेला शास्त्र त्या गोष्टीला खरं मानायला लागतं. तोपर्यंत शास्त्र कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. आणि अशा प्रकारे प्रत्येक जो वेगवेगळा पुरावा मिळालेला असतो तो पुरावा, त्या पुराव्याच्या वेगवेगळ्या परीक्षा घेऊन, कसोट्या घेऊन, त्याच्यावर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे जे काही ठरवलं जातं, या ठरवण्याच्या पद्धतीला आपण शास्त्रीय पद्धत असे म्हणतो. एक उदाहरण देते. तुम्ही लहानाचे मोठे होईपर्यंत तुमच्या बालपणाच्या काही घटना, काही अशा महत्त्वाच्या घटना तुम्हाला घरातल्या लोकांकडून बरेचदा ऐकायला मिळाल्या असतील. एखादी घटना तुमच्या आयुष्यात घडलेली, म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्ही कुठेतरी बाजारात आईबरोबर गेला असाल आणि हरवलात, थोडा वेळ सापडला नाही, आणि ती घटना कदाचित तुम्हाला आई सांगत असते. लहानपणापासून तुम्ही ऐकलेली असता. आई सांगत असते, बाबाही सांगत असतात, वडील तुमचे, आजी पण सांगते, कदाचित तुमची मोठी ताई असेल तर ती पण सांगत असते, हो तू 5 वर्षाचा असताना ना असा असा बाजारात आपण गेलो होतो आणि तिथे तू हात सुटला आणि तू हरवलास. पण ज्या वेळेला तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की कुठली, आता मी एक उदाहरण दिलं, पण अशा तुमच्या आयुष्यातल्या लहानपणीच्या घटना तुम्हाला वेगवेगळी लोक जेव्हाही सांगतात, आई सांगते, वडील सांगतात, ताई, आजी, आजोबा सांगत असतात. प्रत्येक जण घटना एकच सांगत असते, पण सांगताना त्याच्यामध्ये बारीक सारीक छोटे छोटे बदल करून सांगत असतात. ते असंच आहे. म्हणजे इतिहास हा असाच असतो की घटना घडून गेलेली असते, पण अनेकदा त्यावेळेला हजर असणारे लोक आपल्याला भेटतीलच असं नाही. फॉर एक्झाम्पल, महाराजांच्या काळात ज्या घडून गेलेल्या घटना आहेत त्यावेळेला त्यांच्यासोबत जे त्यांचे मावळे मंडळी होते ते आता जीवित आहेत का? नाही. मग त्या काळात नेमकं काय घडलं असेल हे आपल्याला वेगवेगळे पुरावे सांगत असतात. त्यांच्या त्यावेळेस लिहिलेले किंवा त्यांच्या नंतर आलेल्या लोकांनी त्यांच्याबद्दलची माहिती लिहून ठेवली, त्याच्यातून आपल्याला ते काही त्यांच्या आयुष्यातल्या घटना कळत असतात. पण प्रत्येक घटनेचं वर्णन करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून त्या घटनेचं वर्णन करत असतं. मग त्यावेळेला आपण ठरवतो की
कोणी सांगितलेले जास्त बरोबर असेल? आईने सांगितलेली आठवण जास्त बरोबर असेल की ताई सांगते ते जास्त बरोबर असेल, आजी सांगते ते बरोबर असेल का? मग आपण आपले तर्क लढवून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करून आपण ठरवतो की नेमकी घटना माझ्या लहानपणीची काय घडली असेल. मग भूतकाळातल्या ह्या ज्या इतिहासातल्या घटना आहेत, या घटना हे जशाच्या तशा आपण घडवून आणू शकत नाही. म्हणजे आपण म्हणतो की 1200 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वर माऊली होऊन गेल्या. तुकाराम महाराज, हे तुकाराम महाराज, रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांच्या समकालीन संत होते. त्या काळात काय घडलं हे, त्या घटना आपण जशाच्या तशा पुन्हा घडवून आणू शकत नाही. त्या घडवून आणणं किंवा शक्यच नाही, ते त्या व्यक्तींना आणणं तर नाहीच शक्य. मग त्यामुळे होतं काय की इतिहास मांडण्याची जी पद्धत आहे ही इतर शास्त्रांपेक्षा थोडीशी वेगळी आहे. इतिहास काय करतं तर इतिहासाला जे वेगवेगळे पुरावे मिळत असतात, त्या म्हणजे इतिहास हे शास्त्र जे आहे ते वेगवेगळे पुरावे शोधत असतं. कुठल्याही घटनेतील बारकावे किंवा त्या घटनेचा सच्चेपणा, खरेपणा शोधण्यासाठी इतिहास वेगवेगळे पुरावे शोधत असतो. पुरावे मिळाले की ते पुरावे तपासण्याचं एक काम त्यांना करावं लागतं. इतिहास संशोधकांना, इतिहासकारांना ते पुरावे शोधून ते तपासायचे की ते खरे आहेत की खोटे आहेत. आणि इतकंच नाही तर एकदा का त्यांचा खरेपणा सिद्ध होत गेला की त्या इतिहासातल्या घटना कशा घडत गेल्या, त्यांचा क्रम काय बरं असेल, कसं घडत गेलं असेल, हे महाराजांचं बालपणापासून ते त्यांची पहिली शपथ, स्वराज्य स्थापनेबद्दलची, पहिला जिंकलेला गड, नंतर त्यांच्या आयुष्यात त्यांनी घेतलेले गड किल्ले, त्यासाठी केलेल्या लढाया, औरंगजेबाशी त्यांनी दिलेला सामना, आग्र्याहून झालेली सुटका, शाहिस्तेखानाच्या बोट छाटणे, असंख्य घटनांनी, सुंदर सुंदर छान छान आणि विस्मयकारक घटनांनी भरलेला तो इतिहास आहे. पण मग तो नेमका कसा घडत गेला त्यांच्या आयुष्यात, हे क्रमवार जुळवणे हे सुद्धा इतिहासाचं काम असतं. की त्यांच्या आयुष्यातल्या घटना घडल्या कशा, पहिली त्यांच्या आयुष्यातली घटना कुठली असेल, आणि या सगळ्याच्या घटना वेगवेगळ्या घडत गेल्या त्यांच्या आयुष्यात. हे जे वेगवेगळे व्यक्ती, वेगवेगळे शत्रू येत गेले, हे कसं घडलं असेल, हे संगतवार जुळवणं, याची जुळणी करणं हे देखील इतिहासाचं एक काम आहे. तर अशा प्रकारे इतिहास जे आहे ते नुसता पुरावा शोधत नाही, तर ते तपासते, त्याची संगतवार जुळवणी करते आणि मगच ते जाहीर करत असतात. त्यासाठी आवश्यक असेल तर इतर शास्त्रांची देखील मदत घेतली जाते. हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे एक शास्त्र आहे असं म्हटलेलं आहे. आपण खूप आधीच्या जुन्या काळात जाऊया, एकदम जुन्या काळात, माणसाच्याही आधीच्या काळात, डायनासोरचा काळ. म्हणजे आपण अस्तित्वात नव्हतोच तेव्हा, पण मग डायनासोर होते काही अब्ज वर्षांपूर्वी, काही लाखो वर्षांपूर्वी असं आपण म्हणतो. कसं काय म्हणू शकतो? त्यावेळेस माणूसच नव्हता, मग डायनासोरच्या कथा सांगणारं कोणी नाही. पण तरी आपण शोध लावला की डायनासोर नावाचा प्राणी या पृथ्वी तलावर होऊन गेला. काय कारण, म्हणजे कसं काय शोधून काढलं आपण? अर्थातच डायनासोरचे जे वेगवेगळे जीवाश्म सापडले, जे काही अस्थी सापडल्या, जे काही सांगाडे सापडले, त्या सांगाड्यांचा अभ्यास करून शोधून काढलं गेलं. त्या सांगाड्यांचा, त्यांच्या हाडांचा अभ्यास केला, त्यांच्यावर प्रक्रिया केल्या गेल्या रासायनिक त्या हाडांच्या सांगाड्यांवर, आणि शोधून काढलं गेलं की त्या डायनासोरचं वय किती वर्षांपूर्वीचं असावं, म्हणजे किती वर्षापूर्वी तो अस्तित्वात असावा. म्हणजे इतिहास या शास्त्राला अनेक इतर शास्त्रांची जोड मिळते, तेव्हाच त्याचा खरेपणा पण सिद्ध होतो. आता इतिहास जो आहे, या इतिहास हा कोणत्या
इतिहास हा कोणत्या पुराव्यांचा आधार घेत असतो? असंख्य गोष्टी, जसे की प्राचीन काळातल्या काही वस्तू, वास्तू म्हणजे इमारती, प्राचीन काळातली काही शिल्प, भांडी, नाणी, इतिहासकालीन कोरीव लेख दगडांवरचे, ताम्रपट म्हणजे काय तर ज्या काळामध्ये तांब हे सापडत होतं आणि तांब्याचा उपयोग केला जात होता, त्यावेळेला त्या काळातल्या घटना पुढच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा कळाव्यात यासाठी दगडांवर कोरल्या जायच्या, लिहिल्या जायच्या किंवा तांबे या धातूच्या पत्र्यावर त्या लिहिल्या जायच्या. त्यामुळे बघा अजूनही आपल्याला असे काही ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेले पाट्या आपल्याला मिळत आहेत. भाषा अर्थातच वेगळी आहे त्या काळातली, पण इतिहासकारांनी त्या भाषेचा पण अभ्यास केला आणि त्यामुळेच आपल्याला कळते की ते ताम्रपट, ते दगडावरची कोरीव लेखनं, हे लेख कोणी लिहिले आहेत, कोणत्या काळामध्ये लिहिले गेलेत. तुम्ही अशोकाची सिरियल बघितली असेल. अशोकाच्या काळातल्या घटना म्हणजे जवळजवळ 7व्या शतकातल्या घटना, इसवी सन पूर्व 7व्या शतकातल्या घटना. आता 21वं शतक आहे. एवढ्या काळापूर्वीच्या घटना अशोकाच्या काळातल्या आपल्याला कशा कळल्या असतील? अर्थातच अशोकाच्या काळामध्ये जे वेगवेगळे स्तंभ उभारले गेले, त्याच्या काळामध्ये त्या स्तंभांवर त्याने त्याच्या राजकीय कारकिर्दीत घडलेल्या घटनांचा कोरून उल्लेख केलेला आहे. असे ताम्रपट आणि अक्षरशः काही ठिकाणी तर गिरीलेणी सापडली. गिरीलेणी म्हणजे काय तर अक्षरशः डोंगरातील खडकांवर, मोठमोठ्या खडकांवर अशोकाच्या सत्तेबद्दलच्या, त्याच्या राजकीय कारकिर्दीबद्दलची लेखनं केली गेली आणि ती आजही आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणूनच अशा प्रकारे हे जे प्राचीन वस्तू, शिल्प, भांडी, नाणी, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखित ही जी काही सापडली, याच्यावरून आपण इतिहास काय बरं घडला असेल याचा शोध घेत गेलो. तुम्हाला माहीत असेल तुमचे आजी आजोबा ज्ञानेश्वरीचं पारायण करतात आणि हेही तुम्हाला माहीत असेल की ज्ञानेश्वरांनी लिहिलेली प्रत आजही आपल्याला बघायला मिळते. म्हणजे याला आपण हस्तलिखित म्हणतो. लोकांनी हाताने स्वतःच्या लिहिलेली ग्रंथ, लिखाण कार्य, ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, तुकारामांनी लिहिलेल्या पोथ्या, अभंग, गाथा ह्या आजही आपल्याला बघायला मिळतात. आणि जेव्हा इतिहासकारांनी यांचा अभ्यास केला तेव्हाच तर या सगळ्यांबद्दल आपल्याला माहिती मिळत गेली. ज्ञानेश्वरी, शिवाजी महाराजांच्या काळात घडून गेलेल्या घटना, अगदी फार पूर्वी, त्याच्याही पेक्षा आधी इसवी सनाच्या पूर्वी तर राजा हर्षवर्धनच्या काळामध्ये एक चीनी प्रवासी आला होता, युआन शाँग म्हणून. त्याने तो गेल्यानंतर चायनामध्ये निघून, पण त्याने जे भारतामध्ये आल्यानंतर जे प्रवास वर्णन लिहून ठेवलं होतं, भारताबद्दलची माहिती, त्या काळात जो राजा होता त्याच्याबद्दलची माहिती, हर्षवर्धनची माहिती त्याने लिहून ठेवली त्या युआन शाँगने. आज जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो युआन शाँगच्या ग्रंथांचा, तेव्हा आपल्याला भारताविषयीची माहिती मिळते. मग ही अशा प्रकारची जी काही साधनं आजही उपलब्ध आहेत आपल्याकडे आणि त्या साधनांवरून त्यांचा अभ्यास करून त्या साधनांचं वय काढलं जातं. इतिहासकार काढतात त्यांचं वय आणि साधारण ह्या वस्तू किती वर्षांपूर्वीच्या आहेत याचा शोध लावतात आणि कोणी लिहिलेल्या असाव्यात ह्याचा शोध लावतात. अशा प्रकारे ही काही इतिहासाची साधनं आहेत. या व्यतिरिक्त कथा, कहाण्या, लोकगीतं, आपल्या जुन्या काळातले जी माणसं आहेत ना, आजी वगैरे, पणजी, हे बघा जुन्या कथा आपल्याला सांगतात, कहाण्या आपल्याला सांगतात, गावात घडून गेलेल्या घटना सांगतात.
गावातील एखाद्या बद्दलची एखादी जुन्या काळातली घटना आपल्याला सांगतात म्हणजे काय, इतिहासच असतो तो त्या फॅमिलीचा, त्या फॅमिलीत होऊन गेलेल्या आधीच्या पिढीतल्या माणसाचा तो इतिहास असतो. आणि हा इतिहास तोंडोतोंडी मौखिक पद्धतीने म्हणजे पणजीने सांगितलेल्या गोष्टी किंवा आजीने सांगितलेल्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत आलेल्या असतात. आणि अशाच काही घटना मौखिक रूपाने मौखिक पद्धतीने पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचत गेलेल्या आहेत. जसे की आपली आजी आपल्या आईला कथा सांगते, आई आपल्याला कथा सांगते आणि आपण आपल्या येणाऱ्या पिढीला कथा सांगणार. असाच इतिहास जो आहे, होऊन गेलेल्या घटना या एकमेकांकडून पुढच्या पिढीपर्यंत पोचत असतात. तर अशा प्रकारे इतिहासाच्या साधनांचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे भौतिक साधनं, दुसरा प्रकार आहे लिखित साधनं आणि तिसरा प्रकार मौखिक साधनं. आता या भौतिक साधनांमध्ये काय काय येतं? भौतिक साधनं म्हणजे वस्तू, म्हणजे प्राचीन काळातली नाणी, त्या नाण्यांवरून अभ्यास केला जातो. तर ती नाणी, प्राचीन काळातली भांडी, प्राचीन काळातल्या वास्तूशी तुम्हाला एक मी उदाहरण देते की वास्तू म्हणजे आपण म्हणूया ताजमहाल एक प्राचीन काळातली वास्तू आहे जी शहाजहानने उभारली होती. कुतुब मिनार, जुन्या ज्या वास्तू आहेत, रायगड किल्ले जे आहेत वेगवेगळे, ह्या वास्तू आहेत त्या काळातल्या, या सुद्धा आपल्याला माहिती देत असतात. शिल्प, भांडी, नाणी, कोरीव लेख, कोरीव कामं, ताम्रपट ही सगळी भौतिक साधनं झाली. लिखित साधनांमध्ये विविध प्रकारचे ग्रंथ येतात जे लिहिले गेले, हस्तलिखित येतात. आणि तिसरं साधन आहे मौखिक साधनं, जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक रूपात पोचवलं जातं. अशा प्रकारे या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खोटेपणाची अगदी कसून तपासणी केली जाते. नुसती ही मिळाली आणि इतिहास सिद्ध केला असं होत नाही. तर ह्या ज्या माहिती मिळाल्या आहेत, ह्या माहिती खऱ्या आहेत की खोट्या आहेत, या वेगवेगळ्या परीक्षा घेऊन वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून पाहून त्याचा खरे खोटेपणा सिद्ध केला जातो. आणि तेव्हाच त्याला शास्त्रीय आधार मिळतो आणि त्या इतिहासात दाखल होतात. आणि मग आपण त्याचा अभ्यास करायला लागतो. आता आपण या पाठाच्या तिसऱ्या भागाकडे येऊया. तिसरा भाग आहे इतिहास आणि आपण. बघा, शास्त्रांच्या अभ्यासामुळे माणसाला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात. उदाहरणार्थ पर्यावरणशास्त्र आहे. पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे आपल्याला पर्यावरणाची हानी करू नये, आपण पर्यावरणामध्ये प्रदूषण वगैरे होतंय, त्या प्रदूषणाचे किती घातक परिणाम होऊ शकतात, ते प्रदूषण टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, हे आपल्याला जसं शिकवत असतं पर्यावरणशास्त्र, तसंच प्रत्येक शास्त्र जे आहे ते आपापल्या विषयांचा अभ्यास करतं. इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करत असतो. इतिहासामध्ये आपण भूतकाळातील घटनांचा अभ्यास करत असतो. एक लक्षात घ्या की आपण जी कृती करत असतो की नाही, भूतकाळात केलेली कृती असते, त्या भूतकाळातील कृतीचा परिणाम चांगला होणार आहे की वाईट होणारे परिणाम, पुढे येणाऱ्या पिढीला त्याचा चांगला परिणाम भोगावा लागणार आहे किंवा वाईट परिणाम भोगावा लागणार आहे, हे आपण भूतकाळात केलेल्या चांगल्या वाईट कृतीवर अवलंबून असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आता मी एक उदाहरण देते. आता सध्या चालू असलेलं उदाहरण बघा. आपण सगळेजण लॉकडाऊनची स्थिती अनुभवतोय. आपल्याला कुणालाच आवडत नाही असं घरात बंद होऊन, तोंडावर मास्क लावून, मोकळा श्वास न घेता आपण कोंडून घरात बसतोय. कधी एकदा बाहेर पडतोय असं झालंय. पण तुम्हाला एक उदाहरण देते मी की जवळजवळ नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोरोनाची साथ, म्हणजे जवळजवळ आत्तापासून 7 ते 8 महिन्यांपूर्वी याची सुरुवात झाली होती कुठेतरी वुहानमध्ये. बरोबर आहे, वुहानमध्ये, चीनमधल्या. त्यावेळेला चीनी लोकांची जी कृती होती, ती कृती संपूर्ण जगाला कशी घातक ठरली ते आपण बघतोय आता. की कुठल्याही प्रकारे खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये कुठल्याही प्रकारे काळजी न घेतल्यामुळे
एक ठराविक प्रकारचा कोरोना विषाणू त्या लोकांमध्ये पसरत गेला आणि सुरुवातीला कुठेही याचं गांभीर्य न बाळगल्यामुळे काय झालं तर हा रोग जो आहे, हा जो घातक विषाणू आहे, तो चीनमधून बाहेर पडून आता सगळ्या जगभर पसरला. आणि आत्ताही आपण सगळ्यांनी जर एकजुटीने एकमेकांच्या साह्याने जर कामं केली तर येणारा भविष्यकाळ आपल्यासाठी उपयोगी ठरेल. म्हणजे आत्ता आपल्याला सगळे सांगतायत, डॉक्टर वगैरे ओरडून ओरडून सांगतायत, टी व्हीवर रेडिओवर सगळीकडे ओरडून ओरडून सांगतायत की तुम्ही घरात बसा, बाहेर फिरता जर गेलातच तर तुम्ही मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा. मग हे जर आपण सगळ्यांनी ह्या आज्ञांचा, ह्या हुकुमांचं पालन केलं तर याचा फायदा कोणाला होणार आहे? आपल्यालाच होणार आहे, आपल्या संपूर्ण ठाणे शहराला होणार आहे. जर एकजुटीने आपण चांगली कृती केली तर भविष्यात आपल्याला लवकर लॉकडाऊन संपवावं लागेल. लॉकडाऊन होऊन अनलॉकचा काळ येईल की आपली शाळा पण सुरू होईल. पण त्यासाठी आपण आत्ता योग्य कृती केली पाहिजे. भूतकाळात किंवा सध्या जे काही आपण करतोय या कृती जर आपण जपून केल्या तर येणारा भविष्यकाळ आपल्यासाठी चांगल्या बातम्या घेऊन येणारा असेल. तर अशा प्रकारे भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृतींचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरं इतिहास शोधत असतो. इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवाच्या प्रगतीसाठी चांगल्या गोष्टी काय, वाईट गोष्टी काय, हे आपण याचा अभ्यास करणं सहज शक्य होतं. उदाहरणार्थ इतिहासामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींचा, थोरा मोठ्या व्यक्तींचा जेव्हा आपण चरित्रांचा अभ्यास करतो, स्फूर्ती घेऊन, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जेव्हा आपण कार्य करत असतो इतिहासातल्या त्यांच्या घटना पाहून, फॉर एक्झाम्पल आपण शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला, आपण गांधीजींबद्दल वाचतो, आपण नेहरूंबद्दल वाचतो, आपण टिळकांबद्दल वाचतो, त्यांची भाषणं ऐकतो, त्यांच्याबद्दलची भाषणांमध्ये माहिती देतो. त्यांनी ज्या केलेल्या कृती आहेत त्या कृती इतक्या चांगल्या होत्या की त्याचा पुढे भविष्यातील येणाऱ्या पिढ्यांना त्याचा चांगला उपयोग झाला. आंबेडकरांनी केलेल्या गोष्टींचा पुढे येणाऱ्या सर्व समाजाला चांगला उपयोग झाला. म्हणजे भूतकाळामध्ये कुठल्या गोष्टी अशा घडल्या की ज्या चांगल्या होत्या आणि त्याचा चांगलाच परिणाम समाजाला मिळाला, उपभोगायला मिळाला, हे आपल्याला पाहता येतं, हे ठरवता येतं. आणि भूतकाळामध्ये अशा कुठल्या घटना झाल्या की ज्या वाईट होत्या, ज्या व्हायला नको होत्या, ज्या घडल्या, आपण चुकीच्या घडल्या आणि त्याचे परिणाम, वाईट परिणाम आपण भोगतोय, अनेक दीर्घकाळपर्यंत आपण भोगतोय. त्या अशा प्रकारच्या घटना पुन्हा होणं आपण टाळू शकतो. वाईट घटनांची पुनरावृत्ती आपण टाळू शकतो. तर इतिहास जो आहे तो इतिहास आपल्याला इष्ट काय, अनिष्ट काय याची दृष्टी देतो. इष्ट म्हणजे चांगली गोष्ट काय आणि वाईट गोष्ट काय याची दृष्टी देतो, याचं ज्ञान देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण कसं वागावं यासाठी आपल्याला सजग करतो. इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली देवाणघेवाण, मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल आपल्याला समजते. आता देवाणघेवाण म्हणजे काय? मगाशी मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. एक चीनी प्रवासी युआन शॉंग हा इसवी सनापूर्वी येऊन गेला आपल्या भारतामध्ये, पण त्याने लिहिलेल्या ग्रंथातून आपल्याला भारताबद्दल माहिती मिळाली. म्हणजे जे वेगवेगळ्या देशांचे इतिहास आहेत, प्रांतांचे इतिहास आहेत, गावांचे इतिहास आहेत, यांची आपापसात देवाणघेवाण झाल्यामुळे आपल्याला जगाबद्दलची पण माहिती मिळते. आणि अगदी छोट्या प्रमाणावर आपण विचार केला तर आपल्याला आपल्या गावातल्या लोकांबद्दलची माहिती मिळते की आपल्या गावामध्ये होऊन गेलेल्या थोर मोठ्या व्यक्ती कोण, त्यांनी काय कार्य केलं गावासाठी, याचीही आपल्याला माहिती मिळते. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे भविष्यात कसं वागलं पाहिजे हे आपण ठरवू शकतो आपली दिशा. हेच तर काम आहे इतिहासाचं. प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा असा स्वतंत्र इतिहास असतो. मी तर फार लांब गेले. तुम्हाला आणखी सांगायचं झालं तर या पृथ्वीवर असणारी प्रत्येक डोंगर, नदी, पहाड, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस
या प्रत्येकाला काही ना काही इतिहास आहे. या प्रत्येकाचा इतिहास जर आपण शोधायचं ठरवलं तर प्रत्येकाचे काही ना काही कथा आपल्याला ऐकायला मिळेल. आता आपण वळूया भूतकाळ आणि भविष्यकाळ शेवटच्या टप्प्याकडे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले. बघा, उदाहरणार्थ आपण एक असं म्हणता येईल की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला. हे तुम्ही ऐकताय सगळं, याचा अभ्यास तुम्ही पुढे कराल पण मोठे झाल्यानंतर. तर भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला ही एक इतिहासातली कृती होती. इतिहासामध्ये ही कृती घडून गेली. झाशीची राणी, अगदी अलीकडच्या काळामध्ये अनेक हुतात्मे आपल्या देशामध्ये होऊन गेले, आपल्या महाराष्ट्रामध्ये हुतात्मे होऊन गेले. शिरीष कुमार सारखे, नेताजी सुभाषचंद्र बोस ज्यांनी अखंड लढा दिला, झाशीची राणी, अशा अनेकांनी अनेक स्वातंत्र्य युद्धांमध्ये भाग घेतला. ही इतिहासातली घटना झाली. पण त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम इतका चांगला झाला की दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी यांनी, या सगळ्या हुतात्म्यांनी, या सगळ्या स्वातंत्र्य सेनानींनी दिलेल्या लढ्यामुळे आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आणि आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतोय ते भूतकाळातील त्यांनी केलेल्या त्या चांगल्या कृतीचा परिणाम म्हणून आज आपण स्वातंत्र्य उपभोगतोय. मग भारत देश स्वतंत्र झाला. मग ही जी स्वातंत्र्य प्राप्तीची घटना आहे ही आपल्या त्या काळात 100-150 वर्षापूर्वी जो स्वातंत्र्य लढा दिला त्या लोकांनी, स्वातंत्र्य सेनानींनी, त्यांनी केलेल्या कृतीचा हा इष्ट परिणाम आहे, हा चांगला परिणाम आहे. अशा प्रकारे आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने प्रत्येक आपण पूर्वी केलेल्या कृतीशी जोडलेल्या असतात. तुम्ही पूर्वी केलेली कृती ही चांगली असेल तर त्याचा भविष्यात येणारा परिणाम देखील चांगलाच असणार आहे, हे लक्षात ठेवा. पूर्वी केलेल्या म्हणजे भूतकाळात केलेल्या कृतीवरच आपला भविष्यकाळ अवलंबून असतो. तुम्हाला मी एक चित्र दाखवणार आहे आता. पहा, एक मिनिट.